सांगोल्यामध्ये भाजपनं असा काही डाव टाकलाय की शहाजी बापूंना डोंगर झाडी काही ओके वाटेनसं झालंय। जयकुमार गोरेंनी तिथं शेकाप आणि दीपक आबांसोबत जुळवून घेत वेगळंच समीकरण बनवलं। एकटे पडल्याची भावना आलेल्या शहाजी बापूंनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं। आजारपणाची गोष्ट सांगत बापूंनी भावनिक कार्ड खेळलं, पण गोरेंनी विकासाचं कार्ड समोर करत बापूंना बोचरे प्रश्न विचारले। पाहूया सांगोल्यातला हा कलगीतुरा। एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडामुळे गुवाहाटी ते मुंबई निर्माण झालेला वातावरणातला सगळा ताण, सगळा तणाव शहाजी बापू पाटलांच्या एका डायलॉगने काहीसा कमी झाला होता। पण काळ बदलला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून शहाजी बापू पडले आणि अवघ्या वर्षभराच्या आत सगळं झाडी डोंगर उजाड झालं आणि सगळंच चित्र बदललं। सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात सध्या रोज शिवसेना विरुद्ध भाजप म्हणजे शहाजी बापू पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे असा कलगीतुरा पाहायला मिळतोय। भाजपचं राजकारण हिडीस किळसवाणं झाल्याची टीका करत शहाजी बापूंनी भाजपला डिवचलंय। हिडीस किळसवाणं, दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। सांगोल्यात भाजपचे शहाजी बापूंचे कट्टर विरोधक शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी केल्यानं बापू जास्त चिडलेत। त्यांनी थेट आजारपणाचा विषय काढून भावनिक कार्ड खेळलं आणि त्यात मुख्यमंत्री फडणवीसांनाही ओढलंय। फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे। माझं दुःखच ते इथं असं घडत होतं ते त्यांना का कळत नाही का? आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं मला। 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात काल। किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती आणि मी जर निवडणूक खासदारकी सोडून ऑपरेशन केलं असतं तर माझा असा बिकट कॅन्सर आजार गेला ना। मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र विकासाचं कार्ड खेळलं आणि बापूंना खिंडीत गाठलं। एवढा निधी देऊन सांगोल्याचा विकास का झाला नाही असा थेट प्रश्न त्यांनी बापूंना विचारला। सांगोल्यात युतीतील बेबनावाला बापूंना जबाबदार धरलं। आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांनी 5 वर्ष कारभार केलेला आहे। आता त्या कारभाराचं विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही? त्यामुळे कुणाचं तरी चालवण्यासाठी कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी। ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी, शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि नेमकं शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी। भाजपच्या इतर नेत्यांनी या विषयावर बोलणं मात्र शिताफीने टाळलं। नाही, मला वाटतं आता आमचा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे। कोणी त्या ठिकाणी आता आमच्या वक्तव्यांमध्ये आगीत तेल घालून भडका उडवून देऊ नये। दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही तिन्ही पक्ष समन्वयातनंच काम करणार आहोत हे पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो। भाजप आणि शिवसेनेत सध्या पळवापळवीवरून सुरू असलेल्या कुरबुरी वेगळ्याच वळणावर पोहोचल्या। एकनाथ शिंदेंना थेट अमित शहांच्या दरबारी धाव घ्यावी लागली, यावरून त्याचं गांभीर्य लक्षात येईल। मात्र या सगळ्या वादाला स्थानिक पातळीवरील राजकारण आणि दोन्ही बाजूंचे नेते जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे। सांगोल्यात शहाजी बापू विरुद्ध जयकुमार गोरे हे त्याचं एक छोटंसं उदाहरण। सुनील, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.